गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि या 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6 या 6व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला अर्थातच आपल्याला मार्गदर्शन करत असताना, निमित्त मात्र अर्जुन आहे, संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करायचंय, संपूर्ण जगाला मार्गदर्शन करायचं आहे। आणि तुम्हा मला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः। अर्थात आपण आपल्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना, आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना ज्या गोष्टीवर प्रेम करतोय, ज्या गोष्टीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्या गोष्टीला आपण जास्त जीव लावतोय, तीच गोष्ट, तीच वस्तू आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते। आणि जी गोष्ट, जी वस्तू आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते, त्याच वस्तूला आपण मृत्यूनंतर प्राप्त होत असतो। आणि म्हणून या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जीतेनी अवसरे जे आवडोनी जेवी जीवी उरे ते मरणाचे ही मेरे फार हो लागे। काय म्हणतात माऊली? आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। जर मृत्यूच्या समयी आम्हाला जे आठवत आहे त्यालाच जर आम्ही प्राप्त होत असू, तीच वस्तू, तीच गोष्ट जर आम्हाला मृत्यूनंतर प्राप्त होत असेल, तर भगवंत म्हणतात, तू अखंड माझं स्मरण कर, तू अखंड माझं नामस्मरण कर। देवाचं नामस्मरण करणं, देवाचं स्मरण करणं, देवाची आठवण करणं, देवाचं स्तवन करणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे। नवे नवे मनुष्य देहच त्याच्यासाठी आहे। 83,99,999 योनीचा जर आपण अभ्यास केला तर सगळ्या योनी एकीकडे आणि एकीकडे 84,20,000 जीवयोनी मनुष्य देह। खर तर 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही, ते कार्य करण्याचा अधिकार या नरदेहाचा आहे, या मनुष्य देहाचा आहे। आणि म्हणून भगवंताचं स्तवन करण्यासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी, सुटण्यासाठी हा तुम्हा आम्हाला नरदेह भगवंताने दिलेला आहे, मनुष्य देह तुम्हा आम्हाला दिलेला आहे भगवंताने। आणि म्हणून आपण अखंड भगवंताचं स्मरण करावं, अशा प्रकारची ओळख या ठिकाणी या श्लोकातून भगवंत आपल्याला करून देतात, मौली करून देतात। ज्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आपण आयोजित केलेली आहे, खऱ्या अर्थाने हे खांडपे गाव म्हटल्यानंतर एक परमार्थिक, एक आध्यात्मिक विचाराचं गाव आहे। आपल्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची जरी माणसं असली, किती श्रीमंत माणसं असली, किती वेगवेगळ्या प्रकारे कलागुणांनी संपन्न जरी माणसं असली, तरी तुमचं गाव तेव्हा शोभून दिसतंय ज्या वेळेला तुमच्या गावाला आध्यात्मिक विचारांच्या माणसांची झालर असते, तेव्हाच ते गाव शोभून दिसत असते। आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिक वारसा लाभलेलं हे गाव, परंपरेनुसार आध्यात्मिक कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, घडत आहे। आणि त्याची अनुभूती, त्याची प्रचिती आपल्याला येते। या केदार परिवाराचे खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या मुरबाड तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे आळंदी वारीचे आद्य प्रवर्तक हरिभक्त परायण शांताराम महाराज केदार आणि महाराजांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुढे विचारांचा वारसा चालविणारे आपण सर्वच केदार परिवारातील, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण श्री चिंदू पांडुरंग केदार यांच्या सूनबाई कैलासवासी जनाबाई जयाबाई गोविंद केदार, अर्थातच श्री गोविंद चिंदू केदार यांच्या धर्मपत्नी। आईसाहेबांचं अल्पशा आजाराने निधन झालं। तेरा तारखेला त्यांना देवाज्ञा झाली, 13 मार्च रोजी। आणि आज त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।
आमच्या आयुष्याचं हे वस्त्र विणत असताना, आमच्या आयुष्याचं हे वस्त्र निर्माण करत असताना या ठिकाणी दोन प्रकारचे धागे त्या वस्त्राला लावलेले आहेत आणि त्या धाग्यांची ओळख करून देत असताना कुठेतरी सुभाषितकार म्हणतात, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. आम्ही जीवन जगायचं आहे, आम्ही आयुष्य जगायचं आहे, जीवनामध्ये पुढे 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 वाटचाल करायची आहे, कुठपर्यंत जगायचं आहे, आम्ही मरेपर्यंत जगायचं आहे. पण ते जगता जगता अनेक जरी दुःखाचे धागे आमच्या आयुष्यामध्ये आले ना, तर ते बाजूला सारून एक धागा कुठे सुखाचा आहे तो शोधायचा आहे आणि त्याच्याकडे पाहून आमचं आयुष्य आम्ही जगायचं. माणसाच्या आयुष्याचा जर आपण विचार केला, जीवनाचा जर विचार केला, तर संपूर्ण जीवन, संपूर्ण आयुष्य हे दुःखानेच भरलेलं आहे. नवे नवे जन्म हे दुःखाचं मूळ आहे. जन्म हे दुःखाचं मूळ आहे. आणि एक प्रकारचं दुःख जरी आपल्या आयुष्यामध्ये आलं तरी ते बाजूला सारून जगण्याचा मार्ग शोधायचा आहे, जगायचा आहे, जगायचा आहे, मरेपर्यंत जगायचं आहे. आणि म्हणून या केदार परिवारावर या अवघ्या 4-5 महिन्यामध्ये हे दुसरं दुःखाचं डोंगर कोसळलेलं, हे दुःखद घटना, ही दुसरी दुःखद घटना घडलेली आहे. आणि म्हणून दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माणसाच्या आयुष्यामध्ये किती दुःख असावं. खरं तर या केदार परिवाराकडे बघितल्यानंतर ज्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचं निधन झालं, जयाबाई गोविंद केदार, ज्यांच्या धर्मपत्नी आहेत गोविंद चिंदू केदार बाबा दादा, एक 7-8 वर्षापूर्वी त्यांना पॅरालिस झाला आणि त्या ठिकाणी त्यांचं शरीर अपंग झालं. पण बघा ना कशी माणसं आहेत ना, काही अशी आयुष्यामध्ये, अगदी आपल्या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की त्या माणसाकडे पाहावं आणि त्यांचा आदर्श आपण घ्यावा. जीवनामध्ये कितीही दुःख झालं ना, कितीही जरी संकट आली, कितीही जरी प्रसंग आले, तर ही माणसं फक्त जीवन जगण्यासाठी मार्ग शोधत असतात. आज या कलियुगामध्ये, आज या समाजामध्ये अशी काही माणसं पाहायला मिळतात. जर काही दुःख आलं, जर काही प्रसंग आले की स्वतःहून आत्महत्या करणारी माणसं अनेक या ठिकाणी पाहायला मिळतात. पण आत्महत्या हे प्रसंगावरचं उपाय नाहीये, संकटावरचं उपाय नाहीये. कितीही प्रसंग आले, कितीही दुःखद घटना जरी आपल्या आयुष्यामध्ये घडल्या, तरी शेवटपर्यंत जगण्याचा मार्ग शोधणारी माणसं श्रेष्ठ असतात, हे मात्र निश्चित आहे. फॉरेस्टमध्ये काम करत असताना, वन विभागामध्ये काम करत असताना त्यांच्या जागेवर त्यांच्या धर्मपत्नी कैलासवासी जयाबाई गोविंद केदार यांनी काम केलं. आणि या ठिकाणी त्यांच्या पाश्चात जी मुलं आहेत, मोहनदादा असतील, प्रवीणदादा असतील, ज्योत्स्नाताई असतील, त्याचप्रमाणे हे केदार कुटुंब, एक जबाबदारी त्यांच्यावर, आणि ती जबाबदारी पेलत असताना, कुटुंबाचं संगोपन करत असताना, आपल्या संसाराचं संगोपन करत असताना या ठिकाणी आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि अल्पशा आजाराने त्यांचं 13 मार्च रोजी दुःखद असं निधन झालं. आज त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आपण 3 प्रकारचं दान करत असतो मौली. आपल्यातून जो माणूस निघून जातो त्या माणसाच्या नावाने आज आपण 3 प्रकारचं दान करत असतो. एक म्हणजे पिंडदान, दुसरं म्हणजे अन्नदान आणि तिसरं म्हणजे ज्ञानदान. ते ज्ञानदान घडावं, देवाचं स्तवन व्हावं, देवाचं नामस्मरण व्हावं, या उद्देशाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. जाणं तर प्रत्येकाला आहे, कारण ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलोय त्या लोकांचंच नाव आहे मृत्यूलोक. आलेला माणूस जाणार आहे. शास्त्र सांगतं यत् दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. या ठिकाणी कार्य करण्यासाठी विधात्याने 4 प्रकारच्या खाणी निर्माण केल्या, श्वेत, जांड, जारज आणि उद्वैच. या 4ही खाणींची निर्मिती करत असताना 83,99,999 जीवयोनीची निर्मिती केली. पण सर्वकडे अवलोकन केल्यानंतर, सर्वांकडे बघितल्यानंतर भगवंताचं भजन पूजन करणारा एकही नाही. म्हणून निश्चयात्मक भूमिकेतून काहीतरी साध्य करावं म्हणून
या नरदेहाची निर्मिती केली, या मनुष्य देहाची निर्मिती केली. एवढं सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे, मनुष्य देहामध्ये आहे की 83,99,999 युनी सुटण्याचा मार्ग, मोकळा होण्याचा मार्ग या नरदेहामध्ये आहे, या मनुष्य देहामध्ये आहे. आणि म्हणून या मनुष्य देहाने काय करावं, कशासाठी हा टास आपण करतोय? जर शेवटचा दिवस गोड व्हावा हे आपल्याला माहिती आहे. शेवटचा दिवस जर आपल्याला माहिती नाही आहे, शेवटची वेळ जर आपल्याला माहिती नाही आहे, तर आलेली प्रत्येक वेळ ही आपण सार्थक करून घेतली पाहिजे. आलेली प्रत्येक वेळ आपली करून आणि त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. खरं तर आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला सगळ्या गोष्टींची आठवण असते, सगळ्या गोष्टींचं स्मरण असतंय. आम्ही घराचं स्मरण ठेवतो, आमच्या संसाराचं स्मरण ठेवतो, आमच्या मुलाबालांचं स्मरण ठेवतो, आमच्या बाईचं स्मरण ठेवतो, आमच्या कुटुंबाचं स्मरण ठेवतोय. सगळ्यांची आठवण आम्हाला असते आणि सगळ्यांच्या आठवणीनेच आम्ही आमचा मार्गक्रमण करत असतो, आम्ही जगत असतो, वागत असतो, सगळं काही कार्य करत असतो. पण या सगळ्यांचं स्मरण ठेवता ठेवता, या सगळ्यांचं संगोपन करता करता, या सगळ्यांसाठी कार्य करता करता आम्हाला हे सगळं कार्य करण्यासाठी जो देव बळ देतोय ना, जो देव सामर्थ्य देतोय ना, त्या देवालाच आम्ही विसरून जातोय. आणि माहिती आपल्याला हातचा जर विसरला तर आयुष्यभर जरी गणित सोडवत बसतो तरी उत्तर बरोबर येणार नाही. आमचं तेच झालं माऊली. आमच्या आयुष्याचं गणित का चुकलं? हातचा विसरल्यामुळे गणित चुकलं, बरं का. ज्याचं स्मरण ठेवायला हवं, ज्याचं स्तवन करायला हवं, ज्याचं नामस्मरण करायला हवं, तेच आम्ही विसरल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं. आणि म्हणून काय झालं? नाशिवंत गोष्टींना आम्ही जवळ केल्या, मायेला जवळ केलं, अंधश्रद्धेच्या अधीन झालो. अज्ञान आम्हाला कधी येऊन जवळ आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं हे आम्हालाही कळलं नाही. मग आमची अवस्था काय झाली? अधोगतीकडे वाटचाल निर्माण झाली. आम्हाला कसं जगावं, कसं वागावं हे आम्ही विसरलो. आम्ही आमच्या मुलाबालांसाठी सगळं काही केलं, आम्ही आमच्या घरादारासाठी सगळं काही केलं, आम्ही आमच्या संसार प्रपंचासाठी सगळं काही केलं. पण आमच्यासाठी आम्ही जगायचं विसरलो, आमच्यासाठी आम्ही सगळं काही करायचं विसरलो. ज्या वेळेला हातपाय क्षीण झाले, वृद्धावस्था प्राप्त झाली, हातपाय चळचळ कापायला लागले, ऐकायला कमी यायला लागलं, दिसायला कमी लागलं, बोलताना धाप लागायला लागली, चालताना धाप लागायला लागली, तेव्हा त्याला कळलं की अरे मी सगळ्यांसाठी केलं रे, माझ्या मुलाबालांसाठी केलं, माझ्या बाईसाठी केलं, माझ्या संसारासाठी केलं, पण माझ्यासाठी मात्र मी जगायचाच राहून गेलो. माझ्यासाठी मला जगताच आलं नाही, माझ्यासाठी मी काही केलंच नाही. आणि म्हणून या सगळ्यांसाठी करता करता आपला पण विचार आपण केला पाहिजे, आपल्यासाठी आपण काय करावं. या सगळ्यांचा विचार करता करता, या सगळ्यांसाठी जगता जगता कधीतरी आपल्याला स्वतःसाठी पण जगता यायला पाहिजे. या ठिकाणी आम्ही आमच्या संसारासाठी कार्य करत असताना कशा पद्धतीने जगावं, कशा पद्धतीने वागावं हे आम्हाला कळलं नाही. आमच्या भविष्यामध्ये आम्हाला सुख मिळावं, समाधान मिळावं, आमचं भविष्यकाल उज्ज्वल असावा, यासाठी आम्ही काय करायला हवं याचा कधी विचारच आम्ही केला नाही. खऱ्या अर्थाने वर्तमान कालावर भविष्यकाल आधारित असतो. आम्ही वर्तमान कालामध्ये जे काही कर्म करतोय, जे काही कार्य करतोय, त्याच्यावर आमचा भविष्यकाल आधारित आहे. मित्रांनो, आता जे आपण खातोय की नाही, थोड्या वेळानंतर जे खातोय त्याचाच ढेकर आपल्याला येणार आहे, वेगळा काही ढेकर येणार नाही. या कलियुगामध्ये अशी परिस्थिती मांडलेली आहे. ज्या वेळेला भगवंतांनी जाणीव करून देताना, मार्गदर्शन करत असताना अनेक ठिकाणी अनेक शास्त्रामध्ये असं मांडलेलं आहे की त्रेतामध्ये मी स्वतः येणार, कृतामध्ये मी स्वतः येणार, द्वापारामध्ये मी स्वतः येणार, मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कलंकी, मी स्वतः येणार आहे. पण या कलियुगामध्ये मात्र साधू पुरुषांच्या रूपाने माझं दर्शन घ्यायचं आहे, सत्पुरुषांच्या रूपाने मी कार्य करणार आहे, साधू पुरुषांच्या रूपाने मी कार्य करणार आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण कर्माचा विचार करायचा, आपल्या जगण्या वागण्याचा विचार करायचा, आपण कसं जगावं, कसं वागावं याचा विचार आपण करायचा. काय केलं पाहिजे या कलियुगामध्ये, म्हणजेच आपला भविष्यकाल उज्ज्वल असेल. काय केलं आम्ही वर्तमान कालामध्ये, आमच्या भविष्यकालामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे राहू, चांगल्या प्रकारे जगता येईल, वागता येईल याचा विचार आम्ही वर्तमान कालामध्ये केला पाहिजे. या ठिकाणी कार्य करत असताना अशा प्रकारे जाणीव करून दिली की दादा, डाव्या डोळ्याने जर पापकर्म केली तर उजव्या डोळ्याला फेडायला येणार नाही, डाव्या हाताने जर पापकर्म केली तर उजव्या हाताला फेडायला येणार नाहीत. इथे जर आपण जे काही करू ना ते इथेच आपल्याला फेडायचं आहे, नंतर असेल नसेल सांगू शकत नाही. इथेच करायचं आणि इथेच फेडायचं आहे. मग आम्ही काय करावं हे आम्हाला कळलं पाहिजे.
ज्या वेळेला तो श्रीमंत माणूस आणि त्या श्रीमंत माणसाने सत्पुरुषाला नमस्कार केला, साधू पुरुषाला नमस्कार केला, त्याला माहिती आहे साधू पुरुषांनी केलेला उपदेश चांगला असतो, हिताचा असतो, आणि साधू पुरुष फक्त हिताचाच उपदेश करत असतात, कारण त्यांचं येणंच त्याच्यासाठी असतंय. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असतात, संतांचं कार्य असतंय, संत कार्य करत असतात. आणि त्या साधू पुरुषाला सांगितलं, मला 7-8 पिढ्यांना पुरेल एवढं धन माझ्याकडे, एवढी संपत्ती माझ्याकडे आहे, पण ज्या पद्धतीने मी थोडं श्रवण करतो, मी थोडं ऐकतोय, आणि मला थोडी जाणीव झालेली आहे की मला नंतर चांगल्या प्रकारे राहायचंय, चांगल्या प्रकारे वागायचं आहे, माझा मृत्यू चांगल्या प्रकारे आला पाहिजे, नंतरही मला व्यवस्थितरित्या गती प्राप्त झाली पाहिजे, त्यासाठी मी काय करावं? माझ्या संसारासाठी, माझ्या मुलाबाळांसाठी, माझ्यासाठी मी भरपूर संपत्ती कमवलेली आहे, पण मग मला चांगली गती प्राप्त व्हावी, त्यासाठी मी काय करावं? त्या साधू पुरुषांनी सुरुवात अशी केली की दादा, या ठिकाणी तुला सर्व प्रकारची किंवा भरपूर संपत्ती प्राप्त व्हावी, सुखशांती समाधान मिळावं म्हणून तू भरपूर मेहनत घेतली, काबाड कष्ट केले, आणि 7-8 पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती तू गोळा केली, कर्म केली, कार्य केलं म्हणून ती संपत्ती गोळा झाली की आपोआप झाली? नाही म्हणे, मी तेवढी धावपळ सुद्धा केली. मग जशी तू तुझ्या संसारासाठी, प्रपंचासाठी धावपळ केली की नाही, त्या पद्धतीने तुला परमार्थासाठी सुद्धा धावपळ करायची आहे, प्रयत्न करायचे आहेत, तेवढा तास परमार्थासाठी सुद्धा करायचा आहे. आणि तुला वाटतंय की नाही नंतर मला चांगल्या प्रकारे गती प्राप्त व्हावी? तर मला सांग, तुझ्या काही कंपन्या वगैरे आहेत, फॅक्टऱ्या वगैरे ज्या काही आहेत, कारखाने वगैरे जे काही आहेत, ते कुठे आहेत? म्हणजे जास्त प्रमाणात परदेशामध्ये आहेत. मग ज्या वेळेला तू वेगळ्या देशामध्ये जातोय, आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जातोय, त्यावेळेला तुला तिथे गेल्यानंतर आपलं जे चलन आहे तेच तिकडे चालतंय की ते काही करावं लागतंय? नाही म्हणे, आपल्या जे काही नोटा असतात, जे काही आपला रुपया आहे तो त्यांच्या चलनामध्ये कन्वर्ट करावा लागतो. तिथे गेल्यानंतर तो कन्वर्ट केल्यानंतर मग त्यांचं चलन त्या ठिकाणी चालतो, आपला चालत नाही. मग तसं त्या साधू पुरुषांनी सांगितलं की या ठिकाणी तू जो चलन वापरतोय की नाही, जो रुपया वापरतोय की नाही, तो रुपया तिथं चालत नाही, त्याला कन्वर्ट करायला पाहिजे, बरं का? मग तो कन्वर्ट कसा करायचा? ज्याच्याकडे आर्थिक बळ जास्त आहे त्याने कधीतरी सप्त्याला दान करणं, याला म्हणतात कन्वर्ट करणं, बरं का बाबा? ज्याच्याकडे जी भगवंतांनी कला दिलेली आहे त्या कलेचा वापर आपल्या संसार प्रपंचासाठी करावा, पण त्या संसार प्रपंचासाठी करता करता धर्म, देव आणि देश कार्यासाठी करावा. म्हणजे काय करतोय आपण? या चालू वर्तमान कालामध्ये आपली जी संपत्ती ती कन्वर्ट करतोय, अर्थात पुढच्या वेळेला आपल्याला उपयोगी येईल अशा प्रकारे कार्य करतोय. आणि मग त्याला ते पटलं, त्याला ते कळलं. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना अशा प्रकारे जगलो पाहिजे, अशा प्रकारे वागलो पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारची गती प्राप्त होईल. आणि गती ही आमच्या कर्मावर आधारित असते, गती ही आमच्या विचारांवर अवलंबून आहे, गती ही आमच्या गुणांवर अवलंबून आहे. आम्ही कसं वागतोय, जगतोय त्याच्यावर गती अवलंबून आहे. कर्मावर जर गती अवलंबून आहे, गुणावर जर गती अवलंबून आहे, तर गुण कशावर, कर्म कशावर अवलंबून आहेत? आमच्या इंद्रियांवर अवलंबून आहेत. इंद्रिय कर्म करताना दिसतात, पाय चालताना दिसतात, हात कार्य करताना दिसतात, डोळे पाहताना दिसतात, कान ऐकताना दिसतात, तोंड बोलताना दिसतंय. पण आम्ही आमच्या डोळ्यातून काय पाहावं, आम्ही आमच्या कानातून काय ऐकावं, आम्ही आमच्या तोंडातून काय बोलावं, आमचे पाय कुठे गेले पाहिजेत, आमच्या हाताने कशा प्रकारची कर्म केली पाहिजेत, हे इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत त्याची ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. राजा बोल आणि मग तशी प्रजा आलं, की नाही? दल आलं बोलतात ना, जसा राजा तशी प्रजा. मग तो राजा कुठे आहे हे महत्वाचं आहे, तो राजा कसा आहे हे महत्वाचं आहे. आणि त्या राजाची ओळख करून देताना कवयित्री म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. दादा, समाजामध्ये अशी काही माणसं आम्हाला पाहायला मिळतात की काय बोलतात माहितीये का सर, काही कुठे जायची गरज नाही, काही करायची गरज नाही, तुमचा मन ठिकाणावर असला म्हणजे झालं. फक्त तुमच्या मनावर कंट्रोल पाहिजे. काय बोलतात ते? तुमच्या फक्त मनावर कंट्रोल पाहिजे, बाकी काही करायची गरज नाही, पोथ्या वाजायची गरज नाही, ना तास देवाच्या पुढ्यात बसायची गरज नाही, असं म्हणतात ते. पण आम्ही कुठेतरी वाचता आम्हाला अशा प्रकारे कधीतरी वाचायला मिळतंय, पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय की असं म्हणतात 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांचा सुद्धा कंट्रोलर बिघडवला त्याने, बरं का?
म्हणजे ज्यांनी कार्य करत असताना अशा प्रकारे तपश्चर्या केली की घरदार त्यांना माहितीच नाही, संसार प्रपंच ह्या गोष्टी त्यांना शिवल्या पण नाहीत कधी, मायेने तर कधी त्यांना स्पर्श सुद्धा केला नाही, पण तरी सुद्धा त्यांचा कंट्रोलर बिघडवला. म्हणजे एवढं सामर्थ्य त्या मनाकडे आहे, त्या इंद्रियांकडे आहे. आम्हाला कुठे नेऊन ठेवतील सांगू शकत नाही. आता आपली तपश्चर्या माहिती आहे तुम्हाला, देवाचं नामस्मरण करण्यासाठी आम्ही स्मरणिका हातात घ्यावी आणि मग आठवत आहे खालच्या आलीच्या बाल्यादासनी 500 रुपये नेलं, 8 दिवस झालं, लगेच देणार होता. बघ माल घेतली तर आठवले, लगेच जा, आता परत आठवणार नाही. कधी आठवले आम्हाला? माळ घेतली तर आठवत आहे. काय माऊली? माळ घेतल्यानंतर ती सुनेला सांगते काकूसकडे जा ना, पहिले त्या 2 पहिल्या पीठ घेऊन यायचा, 8 दिवस झालं अजून आणला नाही तिने, विसरले होते. हे बघ माल घेतली ना, मग आठवलं मला. परत काय आठवल्याची गॅरंटी नाही. संत काय म्हणतात माहितीये का? ज्या दिवशी आम्हाला संसारामध्ये परमार्थ आठवेल ना, त्या दिवशी आमच्या जीवनाचं सार्थक होईल. काय समजतंय? ज्या दिवशी आम्हाला संसारामध्ये परमार्थ आठवेल त्या दिवशी आमच्या जीवनाचं सार्थक होईल. आता आम्ही आमच्याकडे बघावं की अजूनही आम्हाला परमार्थामध्ये जर संसार आठवत असेल तर आम्ही किती दूर आहोत. काय म्हणजे आळंदीला जावं ना, पोलीपाट लाटणे घेऊन यावी, पंढरपूरला जावं आणि तिकडे सुपा चांगली मिळावी, टोपल्या चांगले मिळाव्यात आणि त्या आम्ही घेऊन याव्यात. जर परमार्थात आम्हाला जर संसार आडवा येत असेल तर अजून आम्ही खूप दूर आहोत, अजून आम्ही खूप लांब आहोत. मग आमचं मन ठिकाणावर राहील का? फक्त एवढा विचार करायचा. आमचं मन आमच्या ताब्यात राहील का? एवढा विचार करायचा. कुठलेही कर्म घडताना, कुठलंही कार्य घडताना पहिले अंतःकरणामध्ये विचार येतो. अंतःकरण मग ते मनाकडे जात आहे आणि मनाकडे काही काळ, काही वेळ तो विचार झाल्यानंतर कालांतराने इंद्रिय कार्य करायला लागतात. इंद्रियांकडून कार्य झाल्यानंतर मग माणूस बोलतो, अरे भांडण झाली ना मोठी. पण तेवढ्यात जो ऐकतो तो काय बोलतो माहिती आहे का? आजचा ना कालचा आहे का? 8 दिवसापासून त्यांचा धुमत होता, पेट आज घेतला. काय बोलतो तो? धुमत होता 8 दिवसापासून, पण पेट आज घेतला. बरं त्याच्या कल्पनेतही नसते, पण रागामध्ये काय होतंय माहितीये का? तोच त्या एखाद्या वहीचा दांडू घेतोय, ओढतोय, टाकतोय, जे काही व्हायचं ते होतंय. जेव्हा त्याला ती सजा लागते की नाही, त्या वेळेला तो ती सजा भोगत असताना त्या ठिकाणी विचार करतो. फक्त 2 मिनिटं जर गप्प असतो. बघा माऊली काय म्हणतो तो? फक्त 2 मिनिटं जर गप्प बसलो असतो ना, तर आज मी माझ्या संसारामध्ये, माझ्या मुलाबालांच्या जवळ, माझ्या संसारात आनंदात असतो. ती 2 मिनिटं शांत बसण्याचं ज्ञान आम्हाला, बळ आम्हाला मिळावं म्हणून हे प्रवचन आहे, म्हणून कीर्तन आहेत. बरं का? टाइमपास म्हणून नाहीत किंवा मनोरंजन म्हणून नाहीत. टाइमपास म्हणून किंवा मनोरंजन म्हणून जर तुम्ही ऐकत असाल, ठेवत असाल तर ते तुमचा भ्रम आहे. बरं असो. मग त्या मनाला जर कंट्रोलमध्ये ठेवायचंय, मनाला जर ताब्यात ठेवायचंय, तर ते मन कोणाच्या जोडीला पाहिजे, कुठे पाहिजे हे महत्वाचं आहे. त्या मनाने काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. मन संसार प्रपंचाकडे लगेच वळलं जात आहे. मन अंधश्रद्धेचं काय असेल तर तिकडे लगेच वळलं जाते. अज्ञानामध्ये सहज जन्म जाय ते अज्ञान कोणी शिकवावं लागलंय त्यांना. व्यसनाधीन व्हायचं असेल तर त्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही माऊली. तुमचा मुलगा व्यसनाधीन व्हावा म्हणून तुम्हाला सत्यनारायणची पूजा घालायची गरज नाही. तुमच्या मुलाला नको तो नाद लागावा म्हणून तुम्हाला देवाला नमस्काराची गरज नाहीये. लागलेला नाद सुटावा म्हणून तुम्हाला देवाला नमस्कारावा लागतो. लागलेलं व्यसन, त्या व्यसनापासून मुलाने मुक्त व्हावं, मोकळं व्हावं म्हणून तुम्हाला सत्यनारायण घालावं लागतंय. व्यसनाधीन मनुष्य सहज होतोय, विषयाधीन मनुष्य सहज होतोय. आणि ते एकच नाही ना, त्या मनाकडे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा हे सगळे आहेत. कितीही पट्टीचा पोहणार जरी असेल तरी त्या भवसागरामध्ये तरेलच याची गॅरंटी नाही. कारण काम मगरमिटी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मदमत्सर होटेना, भुली पडली, वासना धामीन पडली, गळा घालून वेंटाळे, वमी गरळा, जिव्हालाली वेळोवेळा भयानक. आणि याच्यामध्ये बदल व्हावा, विचारामध्ये बदल व्हावा, परिवर्तन व्हावं म्हणून हे प्रवचन आहे. परिवर्तन व्हावं म्हणून हे प्रवचन आहे. परिवर्तनासाठी आहे. बरं, परिवर्तन होईल का नाही होईल हे कोणावर अवलंबून आहे. जो काही 1 तास असेल, 1.25 तास असेल, 1.5 तास असेल माऊली, या ठिकाणी आम्ही या व्यासपीठावरून बोलत असताना, व्यासपीठ याला म्हणतात बरं का, ज्याच्यावरून बोललं जाते त्याला व्यासपीठ म्हणतात.
प्रवचन ज्याला आपण जे प्रवचन करतोय, ज्याचं आसन जे असते त्याला व्यासपीठ म्हणतात. कीर्तनाच्या खाली असते तिला नारदाची गादी म्हणतात, बरं का. असो, इथून आम्ही 1-1.5 तास काय बोलतोय, काय सांगतोय, त्याच्यामध्ये परिवर्तन होईल की नाही होईल हे कशावर अवलंबून असते माहिती आहे? प्रवचन झाल्यानंतर आम्ही काय करतोय त्याच्यावर अवलंबून आहे, बरं का. प्रवचन झाल्यानंतर आम्ही काय करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. इथूनच उठून लगे मागच्या घरात जाऊन जर मी तंबाखू मळायला लागलो, समजायचं किती पॉवरफुल बाबा आहे काय. इथून उठल्याबरोबर जर मी विवादाच्या जर गोष्टी करत असेल, हमरी तुमरीवर जर येत असेल जरा कुठे काय झाल्यानंतर, तर मग समजायचं किती पॉवरफुल बाबा आहे. आधी केले मगच सांगितले. जगद्गुरु तुकोबांनी काय कार्य केलं, माऊली ज्ञानोबांनी काय कार्य केलं, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी काय कार्य केलं, सगळं चरित्राचा जरी आम्ही अभ्यास केला तर त्यांची सुंदरतेचा चरित्राचा त्या ठिकाणी उल्लेख नाही आहे. त्यांची जी श्रीमंती आहे, विशेष करून त्या श्रीमंतीचा उल्लेख नाही आहे. द्वैतातली जी प्रत्यक्ष आमच्या चामड्याच्या डोळ्याने दिसते ती, पण त्यांनी काय कर्म केली, त्यांनी कशा प्रकारे जगले वागले, त्यांच्याकडे जी ज्ञान दृष्टीने दिसणारी जी श्रीमंती आहे, ती श्रीमंती कशा प्रकारे होती, विचारांची, कर्माची आणि गुणांची, त्याचाच विचार आम्हाला अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. आणि म्हणून त्यासाठी आपण अट्टास करायचंय, ती व्यवस्था आपण करायची, जेणेकरून आम्हाला शेवटचा दिवस आमचा कसा गोड होईल. एका राजवाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काय व्हायचं, 5 वर्षानंतर राजा बदलायचा, पद्धत होती त्यांची. एखाद्याची राजा म्हणून निवड करायची आणि राजा म्हणून निवड केल्यानंतर 5 वर्षानंतर राजा बदलायचा, बरं का. ज्या वेळेला राजा म्हणून निवड व्हायची त्यावेळेला ज्याची निवड व्हायची तो लई खुश असायचा, खूप खुश असायचा, राजाच ना. 4-4.5 वर्षे त्याच्या आनंदामध्ये जायचे, पण राहिलेले शेवटचे 6 महिने मात्र 4-4.5 वर्षे केलेली मजा, चिंताग्रस्त होऊन सगळं ते निघून जायचं. कारण त्याला तिथून चिंत्यारोग व्हायचा, विचार करायचा, तो विचारामध्ये पडायचा, दिवस मोजायला लागायचा, महिने मोजायला लागायचा. आता 7 महिने राहिलेत मला या गादीवरून उतरायचं आहे, मला 5 महिने राहिलेत मला या गादीवरून उतरायचं आहे. आणि मग काय व्हायचं, त्या चिंतेमुळे 4-4.5 वर्षे आलेलं जे काही तुकतुकीतपणा आहे, बरं का, ते त्या चिंतेमध्ये विचार करून 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 निघून जायचं. आणि शेवटी 5 वर्षे पूर्ण झाली, त्याला त्या जंगलामध्ये नेऊन सोडायचे, अभयारण्यामध्ये नेऊन सोडायचे. आणि मग तिकडे जाताना प्रत्येक राजा रडत जायचा, बिचारा, त्रास व्हायचा त्यांना. असे अनेक होऊन गेले, पण एक मात्र असा झाला की 4.5 वर्षे झाले तरी तो तसाच. 5 महिने राहिलेली आहेत अजून तुकतुकीत, 4 महिने राहिलेले आहेत अजून व्यवस्थित, 3, 2, 1 महिना राहिलेला आहे, काही फरकच नाही. चिंता त्याच्या चेहऱ्यावर नाही, विचारग्रस्त असं कधी दिसलाच नाही. उलट अर्थी जसे दिवस जवळ आले ना, त्याला अभयारण्य सोडायचे, तसं तो अजून मजबूत होत गेला, अजून व्यवस्थित होत गेला. शेवटचा दिवस आला, आज राजाला राजगादीवरून खाली उतरायचं आणि अभयारण्यामध्ये नेऊन सोडायचं. सगळे विचार करतायत की आतापर्यंत अनेक राजे झाले, या शेवटच्या 6 महिन्यामध्ये त्यांची सगळ्यांची अवस्था वाईट असायची. हे एवढे तुकतुकीत, एवढे प्रफुल्लित का, कशामुळे, कशासाठी? आणि शेवटी राहवतच नाही म्हणून त्यांना त्या अभयारण्याकडे सोडता सोडता ग्रामस्थांनी विचारलं, म्हणे महाराज, राजेसाहेब विचारू का तुम्हाला, आता तुम्ही राजा काही राहिलेले नाहीयेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते, आतापर्यंत सगळे रडत गेले, सगळ्यांना न्यावं लागलं, सगळ्यांना सोडावं लागलं, पण एकच तुम्ही असे आहात की तुम्ही हसत चाललेले आहात, तुम्हाला न्यावं लागलेलं नाही, तुम्हाला सोडावं लागलेलं नाही, तुम्ही पुढे आहात, आम्ही मागे आहोत, तुम्ही पुढे चालते, आम्ही मागे आहोत, तुम्ही एवढे आनंदी का? त्यावेळेला राजाने सांगितलं, 5 वर्षे या राजगादीवर बसून नुसती तुमचीच सेवा केली नाही, नुसती मजाच मारली नाही, तर ज्या ठिकाणी तुम्ही मला सोडणार आहात ना, या राजवाड्यापेक्षा मोठा राजवाडा तिकडे मी बांधलेला आहे, म्हणून मला चिंता नाही आहे. आम्हालाही तेच करायचं आहे. इथे जगता जगता पुढची व्यवस्था करता आली पाहिजे, आणि त्याची ओळख ह्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला करून दिलेली आहे. काय ओळख करून दिलेली आहे? यम यम भावी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलवरम तम तमे व्यंती कोणते सदा तद्भाव भाविता.
तेवी जीतेनी अवसरेचे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काय म्हणतात माऊली, जर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर आम्ही प्रेम करतोय, ज्याच्यावर जीव लावतोय, तीच गोष्ट जर शेवटच्या वेळेला आठवत असेल आणि जी गोष्ट शेवटच्या वेळेला आठवते त्याच वस्तूला त्याच गोष्टीला जर आम्ही प्राप्त होत असू तर आम्ही भगवंताचं स्मरण करायला हवं, कारण जीव शिव ऐक्य झालं पाहिजे. देवाच्या नामस्मरणामध्ये आम्ही रममाण झालो पाहिजे. किती रममाण झालो पाहिजे. देव पाहावयासे गेलो आणि देवची होऊन ठेलो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एकरूपता पाहिजे त्या ठिकाणी, वेगळं पण नाही. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ते नामस्मरण जर आपण करत असू ना, त्या देवाचा धाव आणि त्या देवाचं नामस्मरण जर करत असू तर वेगळं पण उरत नाही, वेगळं पण उरत नाही. पण ते नामस्मरण करताना मी कसं केलं पाहिजे, रिकामा अर्ध घडी राहू नको, जरा सुद्धा रिकामा राहता कामा नये, अर्ध घडी सुद्धा. आमच्या घडीच्या घडी वाया जातात, आमच्या घटकाच्या घटका वाया जातात, आम्हाला कळत नाही. तास गेले पळे गेली तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाना. असं म्हणतात 60 विपल तेव्हा एक पल, 60 पल तेव्हा एक घटका, 24 मिनिटांचे एक घटका, 60 घटका तेव्हा एक दिवस, 2.5 घटका तेव्हा एक तास. आम्ही आमचे वाढदिवस साजरे करत असतो, पण वाढदिवस साजरे करताना स्मरण केलं पाहिजे हा वाढदिवस आहे का घड दिवस आहे. मी जर माझा 43वा वाढदिवस जर साजरा करत असेल तर मी स्मरणात ठेवलं पाहिजे 43 वर्ष माझ्या आयुष्याची मी काय केलं. वजा झाली माझ्या आयुष्यात. पुढे किती काळ राहिलेला आहे मला माहित नाहीये. 100 वर्ष वय नेलेले, 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, पण तेवढे मिळण्याची एवढी गॅरंटी नाही आहे. किती असेल सांगू शकत नाही. माणसाचा देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा. उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा. भरते रीते रीते होते रीते भरते, रहाड गाड्यासारखं हे आयुष्य आहे. कधी जायला लागेल, क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून मग या आयुष्यामध्ये कार्य करत असताना आम्ही काय करावं. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं असतंय. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात क्षण क्षण हाची करावा विचार. काय विचार आम्ही आमच्या आयुष्यामध्ये करावा, तरावा या पार भव सिंधू. काय विचार आमच्या अंतःकरणा पाहिजे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. दादा, देहाची नाश होणार आहे, देहाची माती होणार आहे तेवढंच सत्य आहे. पण ती माती होण्याच्या आधी कीर्ती रूपाने, गुणांच्या रूपाने आणि विचारांच्या रूपाने जर राहायचं आहे ना, तर जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्ही चाललो पाहिजे. नक्कीच देहाने जरी वैकुंठाला गेले असतील, देहाने जरी संजीवनी समाधी घेतली असेल, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबा आजही आमच्या घरामध्ये गाथेच्या रूपाने आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने आमच्या घरात आहेत. आणि जे आमच्या घरात आहेत तेच त्यांच्या विचाराच्या रूपाने आणि त्यांच्या वाङ्मयाच्या रूपाने आमच्या हृदयात सुद्धा आहेत. कीर्ती रूपाने आमच्या हृदयात आहेत, विचाराच्या रूपाने आमच्या हृदयात आहेत. आणि म्हणून या ठिकाणी की नाही, विचार बदलला की सगळं काही बरोबर होत आहे. फक्त आपण विचार बदलला पाहिजे. आमचं कसं असतंय माहिती आहे का, आमचा अहंकार, आमचा जो अभिमान आहे ना, तो विचार बदलू देत नाही. बरं का. लोखंडाला संपवायचं असेल तर वेगळं काही करावं लागत नाही, त्याचा गंज त्याला संपवतो. लोखंडाचा गंज लोखंडाला संपवत असतो. माणसाला संपवण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही, माणसाचा अहंकार माणसाला संपवत असतो. जरी तुम्ही म्हणत असाल की रावणाचा वध श्रीरामाने केला, तरी सुद्धा आपण ह्या ज्ञानदृष्टीने जर पाहायला गेलो किंवा अध्यात्माच्या दृष्टीने जर पाहायला गेलो तर रावणाचा वध हा रावणाच्या अहंकाराने केलेला आहे, अहंकाराने केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो अहंकार बाजूला ठेवायचा आहे. घरात वागत असताना मी आणतोय म्हणून तुम्ही खाता. मग ती बाई पण बोलते तुम्हाला अजून चहा पण करता येत नाही. 4 दिवस जर माहेरी गेले तर भुकच राहायला लागेल तुम्हाला. तुम्ही काय बडाया मारता, चहा तरी कधी केलाय. मी करून देते म्हणून तुम्ही खाता काय. त्याला विचारलं बाबा कुठे गेले रे. आतून आवाज आला. त्या बाबाने आवाज घेतला आणि म्हणे मी देवपूजा करतोय. तो मी बाजूला करा ना, देवच देवाची पूजा करतो.
देवच देवाची पूजा करतो. माऊली आमचं नेमकं होतंय काय माहितीये का? आम्ही पहिले देव शोधायला जातो. देव पाहण्यासाठी आधी आम्ही जातोय, देव शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि अध्यात्माच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर जोपर्यंत आम्ही स्वतःला शोधत नाही तोपर्यंत आयुष्यभर जरी देव शोधायला गेलो तरी देवाची प्राप्ती आम्हाला होणार नाही. कारण मीच्या बाजूलाच देव आहे. बरं का? मीच्या बाजूलाच देव आहे. पहिले त्याच्यासाठी आधी मला शोधावं लागेल. मी कुठे तो शोधावं लागेल, अंतर्मुख व्हावं लागेल. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, अंतरीचा भगवंत राहिला उपवाशी. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. तुम्हा आम्हाला चालवणारा जो देव आहे, देव देवालयामध्ये लपला. देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची. ज्या दिवशी आम्हाला आमच्या गावातल्या मंदिरातला देव कळेल ना, त्या दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी आम्हाला आमच्या घरातल्या आई वडिलांच्या रूपाने असलेला देव कळेल ना, त्या दिवशी गावातल्या मंदिरात असलेल्या मूर्तीची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित. आई वडिलांच्या रूपाने आमच्या जवळ असणारे, आम्हाला या जगामध्ये आणणारे, आम्हाला सांभाळणारे, आम्हाला जन्माला घालणारे आई वडिलांच्या रूपाने जे असणारे देव आहेत, त्या देवांची सेवा ज्या दिवशी आमच्याकडून घडेल, ते देव ज्या दिवशी तृप्त होतील, ते देव ज्या दिवशी आमच्याकडून संतुष्ट होतील ना, त्या दिवशी 33 कोटी देवांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित. पण हे चालते बोलते देव जर तुम्हाला कळत नसते, ह्या चालत्या बोलत्या देवांचा जर तुमच्याकडून द्वेष घडत असेल, मत्सर घडत असेल, तिरस्कार घडत असेल माऊली, तर तुम्ही 33 कोटी देवांची जरी प्रार्थना केली तरी कुठलाही देव तुमच्यावर कृपा करणार नाही आणि कुठलाही देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही मात्र निश्चित आहे. म्हणून माय बाप केवल काशी, माय बाप केवल काशी. मी आहे म्हणून हे सगळं चाललंय, जरा मी शोधा म्हणजे कळेल. हरिपाठामध्ये तत्वांची ओळख करून देत असताना माऊली म्हणतात 7, 5, 3 दशकांचा मेळा. बरं का? 25 तत्व त्या ठिकाणी हरिपाठामध्ये माऊलींनी मांडलेली आहेत. 7 पंचपुराण आहेत. प्राण, आपण, व्यान, उदान आणि समान, मन आणि बुद्धी. 7, 5 पंचभूतात्मक देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 7, 5, 3 रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, 3 प्रकारचे गुण आहेत. दशकांचा मेळा. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. 25 तत्व आहेत. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये 30 तत्व मांडलेली आहेत. संपूर्ण देहाचा जर आम्ही विचार केला नखापासून केसापर्यंत, तर अनेक तत्वांनी या देह निर्माण केलेला आहे. अनेक तत्व या ठिकाणी कार्य करतायत आणि सगळ्या तत्वांचा जर आम्ही अभ्यास केला तर नखापासून केसापर्यंत प्रत्येक तत्व जरी आम्ही बाजूला केलं तरी सुद्धा मी हे तत्व नाहीये माऊली. इथे मी हे तत्वच नाहीये. समोर चाललेली बैलगाडी, हात केला काय आहे ते म्हणे बैलगाडी आहे. दाखव मला हात लावून कुठे आहे बैलगाडी. चाकाला हात लावला ही बैलगाडी आहे, नाही ते चाक आहे. साठीला हात लावला ही बैलगाडी आहे, नाही ती साठी आहे. धुरांडीला हात लावला ही बैलगाडी आहे, धुरांडी आहे. झुक्याराला हात लावला ही बैलगाडी आहे, झुक्यार आहे. बैलाला हात लावला बैलगाडी, नाही बैल आहे तो. आसपेटीला हात लावला, नाही ना ती आसपेटी आहे. अजून त्याच्या पुढे जायचं. बैलगाडी पाहायला आरे बाजूला केले, पाटे बाजूला केले, आंबवणा, धावी, कानकेळी, सैला, झुक्यार, धुरांडी, साठी सगळं बाजूला केलं. त्या साठीचे पोटकुळे कुठे काही, ते कुठे काही, चिंबी काही सगळ्या बाजूला केल्या. कुठे बैलगाडीच नाहीये. मी कुठे आहे? या ठिकाणी 4 देह कार्य करतात. स्थूल, सूक्ष्म, करण आणि महाकरण. त्याच्या 4 स्थिती आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. त्याचे 4 अभिमान आहेत. विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येक आत्मा. इथे 4 भोग आहेत. स्थूल भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग आणि आनंदाभास भोग. इथे 4 स्थान आहेत. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धनी. इथे 4 मात्रा आहेत. आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. इथे 4 गुण आहेत. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण. 8 चोक 32 तत्व ही झाली. या ठिकाणी अंतःकरण पंचक कार्य करते. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. 5 तत्व ही अंतःकरणाची आहेत. या ठिकाणी प्राणपंचक कार्य करते. प्राण, आपण, व्यान, उदान आणि समान. या ठिकाणी ज्ञानेंद्रिय पंचक कार्य करते. कान, नाक, त्वचा, डोळा आणि जीभ या ठिकाणी कर्मेंद्रिय पंचक कार्य करते. वाचा, पाणी, पाद, शिश्न, गुद या ठिकाणी विषय पंचक कार्य करते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. मी तत्व आलं का?
पंचभूतात्मक देहाची निर्मिती भगवंताने केलेली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतात्मक देहामध्ये पृथ्वी कार्य करत असताना पृथ्वीची 5 तत्व आहेत. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. पृथ्वी कशा प्रकारे ओळखली जाते? झाडं म्हणजे पृथ्वी आहे, दगड म्हणजे पृथ्वी आहे, जमीन म्हणजे पृथ्वी आहे, वेली म्हणजे पृथ्वी आहेत. या ठिकाणी चामडी म्हणजे पृथ्वी आहे, मांस म्हणजे पृथ्वी आहे, नाडी म्हणजे पृथ्वी आहे, हाडं म्हणजे पृथ्वी आहेत आणि या देहावर असलेले केस म्हणजे पृथ्वी आहेत. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम म्हणजे पृथ्वी आहे. ही पृथ्वी ज्या आपापासून निर्माण झालेली ती आपाची 5 तत्व आहेत. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेद. ते आप ज्या तेजापासून निर्माण झाले त्या तेजाची 5 तत्व आहेत. सुधा, तृष, आलस्य, निद्रा आणि मैथुन. ते तेज ज्या वायूपासून निर्माण झाले त्या वायूची 5 तत्व आहेत. चलन, वलन, प्रसारण, निरोधन. आणि ते वायू ज्या आकाशापासून निर्माण झालेले आहे त्या वायूची, त्या आकाशाची 5 तत्व आहेत. काम, क्रोध, शोक, मोह, भय. सांगा ना, प्रत्येक नखापासून तर केसापर्यंत प्रत्येक तत्व बाजूला केलं. या सगळ्या तत्वांमध्ये मी ह्या तत्वाचं नाव आलं का? नाही आलं. मग मी हे तत्व निर्माण झालं कसं? आमच्या घरामध्ये आम्हाला थंड पाणी मिळावं म्हणून फ्रीज आहे. आमच्या घरामध्ये आम्हाला गरम पाणी मिळावं म्हणून हीटर आहे, गिझर आहे. आमच्या घरामध्ये आम्हाला हवा मिळावी म्हणून पंखा आहे, अजून थंड हवा मिळावी म्हणून आमच्या घरामध्ये एसी आहे. आमच्या घरामध्ये कपडे धुता यावेत म्हणून वॉशिंग मशीन आहे. आमच्या घरामध्ये वाटणं करता यावं म्हणून मिक्सर आहे. आमच्याच घरामध्ये आम्हाला दळण दळता यावं म्हणून चक्की आहे, घरघंटी आहे. ही सगळी साधनं आहेत, सगळी उपकरणं आहेत. पण सगळी उपकरणं ज्या विजेवर चालतात ती विजच नसेल तर सगळ्याला किंमत शून्य आहे. आमची या ठिकाणी कार्य करणारी जी तत्व आहेत, सगळी तत्व आहेत. हे प्रत्येक तत्व बाजूला जरी आम्ही केलं, प्रत्येक तत्वाचा जरी आम्ही अभ्यास केला तरी डोळ्यातून आम्ही तेव्हापर्यंतच पाहतो जोपर्यंत अंतरात्मा आमच्या अंतःकरणामध्ये आहे. कानातून आम्ही तोपर्यंतच ऐकतो जोपर्यंत भगवंत आमच्या अंतःकरणामध्ये आहे. आमचे पाय तेव्हाच कार्य करतात, आमचे हात तेव्हाच कार्य करतात जोपर्यंत तो अंतरात्मा आम्हाला सांभाळत असतो. एकदा काय अंतरात्मा निघून गेला की असं म्हणतात, आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. किती जरी स्वाभिमानाने जगला असेल, जगत असताना वागत असताना कोणाचा आधार घेतला नसेल तरी मेल्यानंतर कमीत कमी स्मशानापर्यंत जाईपर्यंत तरी चौघांचा आधार माणसाला लागतो. एवढं स्मरणात माणसाने ठेवलं पाहिजे. म्हणून मी हे तत्व बाजूला केलं पाहिजे. मग मी हे तत्व निर्माण झालं कसं? या सगळ्या तत्वांना, या सगळ्या इंद्रियांना, या सगळ्या कर्मेंद्रियांना, विषय पंचक जे अंतःकरण पंचक आहे, ज्ञान पंचक आहे, ज्ञानेंद्रिय पंचक आहे, प्राण पंचक आहे, या सगळ्या ठिकाणी कार्य करत असताना या सगळ्या तत्वांना चालवणारा जो देव आहे, जो भगवंत आहे, जो परमेश्वर आहे, जे सत्य ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचं स्मरण झाल्यानंतर जो अहंकार उभा राहतो, जो अभिमान उभा राहतो, तो अभिमान उभा राहिल्यानंतर ह्या शरीरामध्ये जे तत्व निर्माण होते त्या तत्वाचं नाव आहे मी तत्व. आणि मी तत्व जोपर्यंत बाजूला होत नाही ना तोपर्यंत आम्हाला देव कळणार नाही, परमार्थ घडणार नाही. मी तत्व जर असेल, मी जर असेल तर आम्ही किती जरी काही करत असू, बरं का, आम्ही परमार्थ करतोय, आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, आम्ही भक्ती करतोय, आपला भ्रम आहे आपला. खरं तर परमार्थाचा पहिला अलंकार जर असेल तर नम्रता. विद्या विनयेना शोभते. तुमचं ज्ञान सुद्धा, तुमच्याकडे असलेली विद्या सुद्धा नम्रतेने शोभत असते. म्हणून नम्रता हा अलंकार महत्वाचा आहे. नवे नम्रता हा पहिला परमार्थातला गुण आहे. आपल्याकडे जर काही येत असेल तर पहिले नम्रता, परमार्थ केल्यानंतर. आणि म्हणून परिवर्तनासाठी हे सगळं काही आहे. तेव्हाच परिवर्तन घडेल ज्या वेळेला आमचा अहंकार गळून पडेल, ज्या वेळेला आमचं मी तत्व आम्ही बाजूला करू. त्यावेळेला आम्ही काय करतोय? देव पाहण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय, बरं का. देव पाहण्यासाठी आम्ही खूप धावपळ करतोय. संत म्हणतात देव पाहण्यासाठी जेवढे आपण प्रयत्न करतोय, जेवढी धावपळ करतोय ना, ज्या दिवशी देव होण्यासाठी तेवढे प्रयत्न, तेवढी धावपळ करू ना, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. जे ब्रह्म आहे ना, ज्याचं आम्हाला स्मरण करायचं आहे, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची मेरे फार हो लागे. म्हणून मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ज्याचं स्मरण करायचं आहे त्या देवाची ओळख करून देण्याचा अधिकार फक्त संतांचा आहे, फक्त साधू पुरुषांचा आहे. त्यांचं कार्यच त्यासाठी आहे, त्यांचं येणंच त्यासाठी आहे, बरं का. या ठिकाणी 3 प्रकारे जन्म होत असतो: स्वइच्छा, परिइच्छा आणि अनिच्छा. स्वइच्छेने येत असतात संत.
ज्या वेळेला धर्म कार्य करायचं त्यावेळेला येत असतात. जगाचा उद्धार करण्यासाठी, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. स्वतंत्र आहेत, येणंही स्वतंत्र आहे त्यांचं आणि जाणंही स्वतंत्र आहे त्यांचं, बरं का. म्हणून स्वइच्छा आहे. कशासाठी? जेव्हा जेव्हा कार्य करायचं असतंय ना, समाजामध्ये कार्य करायचं असतंय, धर्माच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करायचा असतो, धर्म कार्य ज्या वेळेला करायचं असतंय त्यावेळेला संत येत असतात. मग संत कोणाला म्हणावं? कलियुगामध्ये संत ओळखणं कठीण आहे, बरं का. कलियुगामध्ये संत ओळखणं कठीण आहे, कारण आमची दृष्टी जी आहे ना ती पहिले ड्रेस वेश पाहत असते, रंगरंगोटी पाहत असते. विचाराचा आम्ही नंतर विचार करतो, गुणांचा नंतर विचार करतो, बरं का. संत कोणाला म्हणावं? जो तुमची आमची वृत्ती संत करतो ना त्याला संत म्हणावं. त्याच्याही पुढे पुढे जाऊन सांगायचं म्हटल्यानंतर, ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची आम्ही अपेक्षा करतोय, ज्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची आम्ही अपेक्षा करतोय, ज्या पांडुरंग परमात्म्याचं नुसतं चरण दर्शन व्हावं म्हणून आम्ही अपेक्षा करतोय, तो पांडुरंग परमात्मा सुद्धा ज्यांच्या भेटीची अपेक्षा करतोय ना त्यांना संत म्हणतात, त्यांना संत म्हणतात. त्याच्याही पुढे जाऊ आपण. आम्ही देवाकडे मागतोय, स्वतःसाठी मागतोय, स्वार्थासाठी मागतोय, कुटुंबासाठी मागतोय. आम्ही देवाचं काय करतोय नाही करतोय ते देवाला आम्हालाच माहिती. माणूस एवढा रजोगुणी आहे माऊली, देवाला मागताना काय मागतो? माझी आधी तुम्हाला दे मग मी तुला देईन. त्याला नवसाचा बोल देत, आधी तू मला दे बरं का, मग मी तुला देईन. देवाने काय दिलंय, केवढं दिलंय याचा अभ्यास जर आपण केला ना तर तेव्हा तो माणूस आयुष्यभर देवाकडे काही मागणार नाही. कारण हा नरदेह भगवंताने आपल्याला असाच दिलेला आहे ना. विशेष म्हणजे नरदेह देऊन आयुष्य जे दिलंय ना, हे आयुष्य कुठंच विकत मिळत नाही, कुठेच विकत मिळत नाही आयुष्य. देवाला फक्त एवढं सांगा, देवा आम्हाला जे आयुष्य दिलेलं आहे ना ते आयुष्य शेवटपर्यंत तुमच्या स्मरणामध्ये कसं आम्हाला व्यतीत करता येईल, घालवता येईल, याच्यासाठी फक्त आत्मज्ञान आम्हाला द्या, बस एवढीच मागणी देवाकडे करा. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. बस देवाचं विस्मरण होता कामा नये. आम्ही देवाकडे मागतोय, देव देतोय की नाही देतोय आमचं आम्हाला माहिती. पण तुम्हाला सांगू का, माझ्याकडे मागावं म्हणून स्वतः पांडुरंग परमात्मा ज्यांना विनंती करतोय ना त्यांना संत म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबा ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याकडे गेले त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याने स्वतः विनंती केली, तुकोबा काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि मागायचंच झालं त्यावेळेला तुकोबांनी मागितलं, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मग सांगा ना या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे? म्हणून अखंड सदा स्मरावे मातेची तुवा, हेच सांगितलंय. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचार ही साधी हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संत कोणाला म्हणावं असं म्हणतात, शास्त्र सांगतंय, गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तता. गंगेमध्ये जर आम्ही उड्या मारल्या तर असं म्हणतात की आमचं पाप धुवून जातंय. गंगेमध्ये जर आम्ही स्नान केलं तर असं म्हणतात की आमचं पाप धुवून जातंय. पण ती गंगा ही पवित्र होण्यासाठी ज्यांच्या चरण स्पर्शाची वाट पाळते ना त्यांना संत म्हणतात, बरं का. गंगेमध्ये आम्ही जर स्नान केलं तर आमचं पाप धुवून जातंय, चंद्राच्या योगाने आमचं ताप जातंय आणि कल्पतरूच्या योगाने आमचं दैन्य जातंय असं शास्त्र सांगतंय. पण पापही तापही आणि दैन्यही ज्यांच्या नुसत्या दर्शनाने जातंय ना त्यांना संत म्हणतात, त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून संत स्वइच्छा आहेत, स्वइच्छेने येतात, स्वइच्छेने जातात. देव परिच्छा तये द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरे धाव तू सर्व सांडून मागे. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला म्हणून तया कारणे सिंह झाला. भक्ताने हाक मारावा, देवाला यावं लागतंय. कशासाठी? मग त्याची ओळख करून देत असताना गीतेमध्ये भगवंत स्वतः म्हणतात अर्जुनाला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कशासाठी यावं लागतंय? धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला प्रत्येक वेळेला यावं लागतंय. भक्ताने हाक मारावी, देवाला यावं लागतंय. म्हणून परिच्छा. आणि मनुष्य यायची इच्छा नसताना यावं लागतंय अनिच्छा. कारण वासने संगे जन्म घेणे लागे, वासने संगे जन्म घेणे लागे. आणि म्हणून
या ठिकाणी विचार जर बदलला ना आपला, तर आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार. सोपं आहे ना, विचार काय बदलायचा आहे?